Hello students, in last video we studied the development of seed and fruit in topic reproduction in lower and higher plants. Now in this video we will study the next point, that is apomixis. Apomixis is a mimics of sexual reproduction. Students, we are well known that the seeds are produced after fertilization from ovule. बिया ह्या फलन झाल्यानंतर ओव्ह्यूल पासून तयार होत असतात अँड ओव्हरी इज कन्व्हर्टेड इनटू फ्रूट. ओव्हरीचं रूपांतर फ्रूट मध्ये होत असतं. बट सम टाइम सीड्स आर प्रोड्युस्ड विदाउट फर्टिलायझेशन. पण काही वेळेला बिया ह्या फलनाशिवाय तयार होतात. दॅट इज थ्रू असेक्शुअल रिप्रोडक्शन विदाउट फॉर्मेशन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स इज कॉल्ड apomixis. म्हणजे याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होत नाही, असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं आणि या सीड्स विदाउट फर्टिलायझेशन तयार होत असतात, तेव्हा त्याला apomixis असं म्हटलं जातं. व्हेन सीड्स आर प्रोड्युस्ड विदाउट फर्टिलायझेशन, दॅट इज थ्रू असेक्शुअल रिप्रोडक्शन विदाउट फॉर्मेशन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स is called apomixis, and the newly produced seeds are called as apomictic seeds. आणि ज्या सीड्स तयार होतात त्या सीड्सना apomictic seeds असं म्हटलं जातं. इट मीन्स इन apomixis meiosis and synegamy is absent. Meiosis is a sexual type of cell division and synegamy means fusion of first male gamete with egg cell to produce zygote, that is first fertilization. This meiosis and synegamy is absent in apomixis. Then there are main two types of apomixis, one apogamy and second apospory. First we are going to see apogamy. What is mean by apogamy? The apomixis in which haploid gametophytic organ or cell. Students, you remember that the gametophyte is always haploid, and this gametophytic haploid organ or cell produces haploid embryo-like structure. It produces haploid embryo-like structure without fertilization, then it is called as a apogamy. जेव्हा एखादा गॅमेटोफाइट त्याच्यामधला ऑर्गन किंवा सेल एक हॅप्लॉइड एम्ब्रियो विदाउट फर्टिलायझेशन तयार करतो, तेव्हा त्याला ॲपोगॅमी असं म्हटलं जातं. देन सेकंड इज ॲपोस्पोरी. व्हेन डिप्लॉइड स्पोरोफायटिक सेल प्रोड्युसेस डिप्लॉइड गॅमेटोफाइट, दॅट इज एम्ब्रियो सॅक विदाउट मेयोसिस, इज कॉल्ड ॲपोस्पोरी. त्याच्यामध्ये काय होतं? डिप्लॉइड स्पोरोफायटिक सेल. स्पोरोफाइट हा नेहमी डिप्लॉइड असतो. दिस स्पोरोफायटिक सेल प्रोड्युसेस डिप्लॉइड गॅमेटोफाइट्स. डिप्लॉइड स्पोरोफाइट काय तयार करतो? डिप्लॉइड गॅमेटोफाइट, म्हणजेच त्याला एम्ब्रियोसॅक असं म्हणतात विदाउट मेयोसिस, तेव्हा त्याला ॲपोस्पोरी असं म्हटलं जातं. बघा लक्षात घ्या, जेव्हा गॅमेटोफाइट पासून हॅप्लॉइड एम्ब्रियो तयार होतो तेव्हा त्याला ॲपोगॅमी असं म्हटलं जातं. डिप्लॉइड स्पोरोफाइट पासून डिप्लॉइड गॅमेटोफाइट किंवा एम्ब्रियो तयार होतो तेव्हा त्याला ॲपोस्पोरी असं म्हटलं जातं. ॲपोस्पोरीच्या या ठिकाणी दोन एक्झाम्पल आहेत, ऑरेंज अँड मँगो, हे त्याचे एक्झाम्पल्स आहे. इन ॲपोस्पोरी म्युसेलर सेल प्रोड्यूस ॲपोमिक्टिक एम्ब्रियो सॅक. जेव्हा ॲपोस्पोरी म्हणजे डिप्लॉइड स्पोरोफायटिक सेलचं रूपांतर डिप्लॉइड गॅमेटोफाइट मध्ये होत असतं, तेव्हा न्यूसेलर सेल्स ॲपोमिक्टिक एम्ब्रियो सॅक तयार करत असतात. देन द नेक्स्ट पॉइंट इज कॅटेगरीज ऑफ ॲपोमिक्सिस. देर आर मेन 3 categories of apomixis, and they are recurrent apomixis, non-recurrent apomixis, and adventive embryony. We will see one by one. First we are going to see first category, that is recurrent apomixis. When diploid embryo sac is produced from diploid archesporial cell or diploid nucellus
then it is called a recurrent apomixis. जेव्हा डिप्लॉइड एम्ब्रियो सॅक आर्चेस्पोरियल सेल आणि न्यूसेलस पासून तयार होते तेव्हा त्याला रिकरंट ऍपोमिक्सिस असं म्हटलं जातं. न्यूसेलस आर डिप्लॉइड पॅरेन्कायमॅटर सेल्स प्रेझेंट इन अ ओव्ह्यूल. When diploid embryo sac is produced from diploid archesporial cell or nucellus, then it is called a recurrent apomixis. Then in diplospory, embryo sac is produced from diploid megaspore mother cell, which is called as MMC. डिप्लोस्पोरी मध्ये काय होतं तर एम्ब्रियो सॅक ही डिप्लॉइड मेगॅस्पोर मदर सेल पासून तयार होते आणि त्याचं एक्झाम्पल आहे पॅरॅक्झॅकम. एक्झाम्पल आहे त्याचं पॅरॅक्झॅकम. देन नेक्स्ट कॅटेगरी इज नॉन रिकरंट ऍपोमिक्सिस. याच्यामध्ये काय होतं बघा, इन धिस टाइप द मेगॅस्पोर मदर सेल अंडरगोज मेयोसिस अँड इट प्रोड्युसेस हॅप्लॉइड एम्ब्रियो सॅक. जेव्हा मेगॅस्पोर मदर सेल मध्ये मेयोसिस होतं तेव्हा त्याच्यापासून हॅप्लॉइड एम्ब्रियो सॅक तयार होते तेव्हा त्याला नॉन रिकरंट ऍपोमिक्सिस असं म्हटलं जातं. याच्यामध्ये म्हणजे हॅप्लॉइड एग डेव्हलप इनटू हॅप्लॉइड एम्ब्रियो विदाउट फर्टिलायझेशन. याच्यामध्ये काय होतं, हॅप्लॉइड एग सेल डेव्हलप्स इनटू हॅप्लॉइड एम्ब्रियो विदाउट फर्टिलायझेशन. हियर embryo is produced either from egg by parthenogenesis or from any other haploid cell of a gametophyte by apogamy. एक तर एग जो एम्ब्रियो आहे हा एग सेल पासून तयार होतो किंवा कोणत्याही हॅप्लॉइड सेल पासून तयार होतो तेव्हा त्याला नॉन रिकरंट ऍपोमिक्सिस असं म्हटलं जातं. The plants which are produced by this method are sterile and they do not produce sexually. या नॉन रिकरंट ऍपोमिक्सिस पासून ज्या वनस्पती तयार होतात त्या स्टराईल असतात. दे डू नॉट फर्टाईल. त्या फर्टाईल असत नाही, त्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होत नाही. दे डू नॉट प्रोड्यूस सेक्शुअली अँड देअर एक्झाम्पल इज निकोटियाना. याचं एक्झाम्पल निकोटियाना मीन्स टोबॅको, तंबाखू. Last category of apomixis is adventive embryony. In this type, the embryo is developed from somatic nucellus or integument. ओव्ह्यूल मध्ये असणाऱ्या न्यूसेलस सेल्स किंवा ओव्ह्यूलचं जे कव्हरिंग आहे त्याला आपण इंटेग्युमेंट म्हणतो, त्याचं रूपांतर एम्ब्रियो मध्ये होतं तेव्हा त्याला ऍडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी असं म्हटलं जातं. In this type, embryo develop from somatic nucellus or integument. Example: mango, orange and lemon. It gives polyembryony. Here poly means many and embryony means embryo. It means there is formation of more than one embryo. एकापेक्षा जास्त एम्ब्रियो जेव्हा तयार होतात तेव्हा त्याला पॉली एम्ब्रियोनी असं म्हटलं जातं. इट्स एक्झाम्पल इज अ सिट्रस. सिट्रस मीन्स लेमन, लिंबू. याच्यामध्ये काय होतं, इन सिट्रस सम ऑफ द न्यूसेलर सेल्स नियर द एम्ब्रियो सॅक डिव्हाइड्स. एम्ब्रियो सॅक जवळच्या काही न्यूसेलर सेल डिव्हाइड्स होतात अँड दे एंटर इन एम्ब्रियो सॅक आणि त्या एम्ब्रियो सॅक मध्ये प्रोट्रूड होतात, एंटर होतात, आत प्रवेश करतात, शिरतात अँड दे डेव्हलप्स इनटू मेनी एम्ब्रियोज. आणि तिथं गेल्यानंतर त्याच्यापासून अनेक एम्ब्रियो तयार होतात. अनेक एम्ब्रियो तयार होतात म्हणून त्याला पॉली एम्ब्रियोनी असं म्हटलं जातं. द genetically identical plants are produced effectively and rapidly by apomixis. या ऍपोमिक्सिसचा वापर करून जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट्स हे खूप मोठ्या प्रमाणावरती फास्टली त्या ठिकाणी तयार केले जातात. देन वी सी अ शॉर्ट असाइनमेंट ऑन इट. स्टुडंट्स, सॉल्व these questions in your notebook. Thank you.